इयत्ता 3री ते 12वी इयत्तांच्या पाठ्यक्रमातून मनाचे श्लोक, भगवद्गीता, मनुस्मृती वगळून त्याऐवजी भगवान बुद्ध, संत तुकाराम, महात्मा ज्योतिबा फुले, शिवाजी महाराज आणि भारताचे संविधान पाठ्यक्रमात समाविष्ट करा, अशी मागणी चंद्रशेखर टेंभुर्णे माजी समाज कल्याण सभापती यांनी केली आहे। राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण 2024 मसुदा राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे मार्फत तयार करण्यात आले आहे। या आराखड्याचा उपयोग अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके तयार करण्यासाठी होणार असल्याने राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे। भारत सरकारने 2020 मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर केले। त्या धोरणानुसार सन 2023 मध्ये राष्ट्रीय शालेय शिक्षणाचा आराखडा प्रसिद्ध केला। राज्य अभ्यासक्रम आराखडा हा केंद्र शासनाच्या पायाभूत अभ्यासक्रमाच्या आराखड्याशी सुसंगत असाच आराखडा तयार केल्याचे दिसत आहे। मात्र महाराष्ट्राच्या गरजा, वैशिष्ट्ये, परंपरा ह्या विचारात घेऊनच हा आराखडा तयार करणे गरजेचे आहे। महाराष्ट्र राज्याच्या गरजा, आपल्या परंपरा, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी, महाराष्ट्रातील विविधता तसेच महाराष्ट्राचे देश पातळीवरील आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक योगदान यांचे प्रतिबिंब अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकात दिसावे अशी अपेक्षा होती। मात्र सदर अहवालात ते हे दिसत नाही। उलट सदर आराखड्यात संविधानाच्या तात्विक चौकटीला सेंध करून पुन्हा या देशात विषमवादी मनुवाद म्हणून बहुजन समाज आणि महिलांना गुलाम करण्याचे षडयंत्र दिसून येते। अहवालात खालील मुद्द्यांचा समाविष्ट आहे। मनाचे श्लोक 1 ते 25, 3 ते 5 वर्ग, मनाचे श्लोक 26 ते 50, 6 ते 7 वर्ग, भगवद्गीता अध्याय 12वा 9 ते 12 वर्ग, पान 89-4 शालेय संस्कृतीमध्ये पंचतंत्र, पान 89-4 शालेय संस्कृतीमध्ये पंचतंत्र, हितोपदेश विक्रम बेताड, रामायण, महाभारत यांच्या कथा प्रेरणादायी म्हणून घेतले आहेत। पान 84-2 मुले आणि स्वभाववृत्तीमध्ये सेवा, आदर, विद्या, यश आणि बळ देणारा म्हणून मनुस्मृतीचा श्लोक संदर्भ म्हणून घेतले आहे। शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024 मध्ये रामदास स्वामी, भगवद्गीता, रामायण, महाभारत, विक्रम बेताड यांच्या विचारांना प्रेरणादायी म्हणून घेतले आहे। परंतु हे सर्व व्यक्ती विषमतावादी, वर्णवादी असून या देशातील बहुजन समाज आणि महिलांना हजारो वर्ष गुलाम म्हणून जगण्यास भाग पाडणारे पुरोगामी महाराष्ट्रात शिक्षणाच्या माध्यमातून पुन्हा विषमतावादी, वर्णवादी आणि अर्थहीन विक्रम बेताड थोतांड कथा मुलांच्या डोक्यात घालून महाराष्ट्रातील मुलांना दैववादी बनवून त्यांचे आयुष्य बर्बाद केले जात आहे। म्हणून असले विषमतावादी, वर्णवादी आणि तथ्यहीन विचार अभ्यासक्रमातून शिकविण्याऐवजी पुरोगामी, विज्ञानवादी, सर्वधर्म समभाव आणि बंधुभाव वाढवणारे विचार सांगणारे तथागत बुद्ध, संत तुकाराम, शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीवीर भगतसिंग आणि भारतीय संविधान हे अभ्यासक्रमात समाविष्ट करावे, जेणेकरून राज्यातील आणि देशातील येणारी पिढी ही न्याय, समतावादी, मानवतावादी, विज्ञानवादी आणि भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगणारे खरे देशभक्त निर्माण होतील, अशी मागणी चंद्रशेखर टेंभुर्णे माजी समाज कल्याण सभापती यांनी केली आहे।